माझं नाव शेख बाबू शहाबुद्दीन. मी आरोग्य कर्मचारी वॅक्सिनेटर म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातून इकडं अपॉइंटमेंट झाली, एक जिल्हा एक असताना. आणि माझं जे काम आहे ते प्रमोशन माझं राहिलेलं आहे आणि मला प्रमोशनमधून 1993मध्ये डावललेलं आहे. तर ते डावलण्याचं कारण म्हणजे काय समजू शकलं नाही, ही लिस्ट वगैरे काही बघायला मिळत नव्हती. तर त्याच्यामुळं मला डावललं आणि 1993मध्ये माझ्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना म्हणजे आदेश दिले आणि त्यांना 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5,000, 150, 8,000 हा स्केलसुद्धा दिला. परंतु माझे 500 कुटुंब कल्याणच्या केसेस करून आणि काम करून सुद्धा माझं हे आर्थिक नुकसान करण्यात आलं. तर ते आर्थिक नुकसान मला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. मी 31/7/2009ला रिटायर झालो आणि चिखुर्ला येथून. आणि फर्स्ट अपॉइंटमेंट माझी जी आहे ते धानोरा निलंगा तालुका आणि तिथून माझी ट्रान्सफर 1993ला अहमदपूर तालुक्यामध्ये रोकडा सावरगाव इथे करण्यात आली. तर मी 15 वर्ष ड्युटी तिकडे केला. नंतर गेडाम साहेबांनी मला 2007मध्ये प्रमोशन दिलं, पण आर्थिक लाभ मिळालेला नाही. तुम्ही हा लाभ मिळावा म्हणून कोणाकडे तक्रार केलेली आहे? मी 1993पासून DHO जिल्हा आरोग्य अधिकारी लातूर यांच्याकडे वारंवार तक्रार दिलेली आहे. तरी त्यांना भेटायला गेल्यानंतर शेवटी म्हणतात की तुमची पर्सनल फाईल सापडत नाही. त्या बाबतीमध्ये CO भेटला, सापडत नाही म्हणजे नेमकं काय झालं? हां, ते सांगायला तयार नाहीत. आणि मी CO साहेबांना सुद्धा बऱ्याच वेळेस भेट दिली. CO साहेबांनी सुद्धा प्रतिसाद देऊन त्यांच्या PNला सांगितलं तरी DHO ऑफिसमधील कार्यालय लोक ऐकत नाहीत आणि माझं काम होत नाही. मी कलेक्टर मॅडमना सुद्धा भेटलो. DHOना भेटलात का? DHOना सुद्धा भेटलो मी. काय म्हणतो? त्यांनी म्हणतात तुम्ही काय आगाव काम केलं असेल म्हणले. तर मी म्हणलं आगाव काम केलं आहे म्हणलं कुटुंब कल्याणचं. मी काही दुसरं ऑफिसमध्ये काही हे केलेलं नाही. तक्रारी वगैरे तुमच्या? नाही, माझ्या तक्रारी वगैरे काही नाहीत. मला काय म्हणायचं आहे, मग तुमची फाईल त्यांनी पाहिली का नाही? मग आम्हाला ते सांगतच नाहीत ना, ते बघतच नाहीत आमची फाईल. बघतच नाही? हां, नाही, बिलकुल नाही. कोण आहे DHO शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब. हो. तुमचं काय आता शेवट काय मागणी? आमची शेवट मागणी माझी थकबाकीसहित मला रक्कम मिळावी आणि प्रमोशनला जे धोका देऊन 4/10/76 ते 24/10/76 केले आणि मी HSC पास असताना SSC केलं आहे असं शिवसाहेबांना म्हणजे सिनेंडी लिस्टमध्ये त्यांनी चुकीची माहिती देऊन मला डावलण्यात आलेले आहे.